गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज आमची आई काय करते विषय, आज नवीनच काहीतरी प्रयोग काढते आमची आई. बादलीतला तर ती साईज काढून घेते बाई, काय कळालच. आणि ती कशाला लागते साई? तुला माहिती आहे. हा, तुला माहिती आहे. तसलं काहीतरी ते वासाचं तूप बनवती. आयो, माझं तर इतकं डोकं हलतं ना, मग वास येतो त्या तुपाचा बेकार. तूप कशी लोक खात असते मला काय कळतच नाही. आपण काय आपल्या घरच्यासाठी बनवतोय. तुझे पप्पा तर खाते ना. पप्पाचा खात्यात काही विषय नाही पप्पांचा, पण म्हणतोय मी तुला. नको का तुला आणि त्याचं काय करायचं, लय प्रोसेस करते मम्मी आमची. काय ती साचवून ठेवते, साचवून ठेवल्यावर परत काहीतरी त्यात टाकते. आणि भावांना आणि बहिणींनो मला लय दिवस 2-3 दिवस लय झाले 1-2 दिवस की लगेचच आपलं ते बी फ्रीज मध्ये ठेवायचं व्यवस्थित. तसं काय कवर घेऊन नाही बसायचं. नुसतं तुपात देश दे. आणि मी ते मला तर काय नाही तसं लावलं. आपल्या घरच्या पुरतं करते असं काय नाही बाबा. आपलं घरच्या पुरतं घरच्या पुरतं मला कसं मला नाही ना जात त्याच्यामुळे. हे जात नाही गोळा नाही काय करायचं. तिचं म्हणणं आहे की माझ्या नारळाचं बोळ बंद झाले. ऑटोमॅटिक ग्रुप लागतं त्याला तुपात काय टाकले. नाही आपल्याला ते आवडतच नाही तुपात. मी कधी दूध बी नाही खात, म्हणजे कधी तरी आपलं 7-8 महिन्यात नाही एकदा कधीतरी खातो दूध. हा, तसं मला चहात दूध आवडतं. चहात दूध टाकलं चांगलं लागतं. तेवढं लय आवडतं. काय म्हणायचं तुला? चहाचं लय आवडतं. दुसऱ्याला लय बोलायचं. चहाचं चहा पिशील, असंच करतील तसंच करतील, ह्यावत झालं त्यावत झालं. तुझं म्हणलं जमतं आहे ना रे. मम्मीच पिती म्हणल्या पोरगाचं काय अडचण आहे का? पण पोरगाची अडचण नाही म्हणल्या मग मम्मीची काय अडचण आहे ती सांग. अगर तू म्हातारी झाली, मी तर नाही. मला आताच मत तेरे को कुछ हो जाएगा तो मैं क्या करूंगा, ऐसी बात ही ना. क्या नहीं करूंगा अभी शादी करूंगा. नहीं शादी करने के बाद वो भी संभलती है कि नहीं, ती भी मला वैतून जाईल की बाई बाबा तू कर बाबा, तू लई डोका तुला काही बी लागतंय म्हणून. उगा आमची आई आहे म्हणून आपले चालतंय मला. माझं आपलं रक्त पाताळ आता जाईल ना मरून लगेच म्हणून रक्त पाताळ करतो. तसं काही विषय नाही. मला ती आमच्या घरात आज ती काही ज्वारी खोडा बाया आले, त्या ज्वारीचे त्या बायांचे इकडे डोक्यात ताण आहे. काही सांगायचं तुम्हाला. आनंद आज आमचं बाप्पाच घरी थांबले तर बाप मला जायचं खाल्ल्या मला भिजवायला. मला काय अजून वेळ होईल. तसंच झालं की काय दोघं जण आमचे म्हणजे कार्यकर्ते इथं म्हणलं मला काय माहिती तुमच्याकडे नंबर आहे, मी कावच तुम्हाला विचारत हा त्याच्यामुळे भीती वाटते की काय. त्याच्यामुळे मला म्हणले ती फोन आमच्या पप्पांचं चाललंय फोनवर बोलणं, त्याच्यामुळे मी काय ही करत नाही. चला आता मला पण जावं लागेल छानपैकी. आई जातो मी पण. हा, जेवायला काय केलंय, जेवायला काय केलंय बघा. हे बटाट्याची भाजी, टॅड्याव टॅड्याव. बटाट्याची भाजी ना. आणि काय आपल्याला आय मीन रात्री हुलक्याचं माडगं केलतं ना. मुगाचं केलतं का? मग नाही काय अडचण. उसमे हे पोट भरताय ते चांगलं झालं उलट. नाही म्हणजे बटाटा बी आहे चांगला, पण मला ती जास्त आवडतं त्याच्यामुळे मी खातो. काय विषय नाही. आणि शिळं अन्न हे करायचं नसते, वाया घालवायचं नसते. त्यासाठी आपण रात्रंदिवस पळत असतो. कळत नाही तुम्हाला. आजकालच्या मुलांना माझं वय थोडासा आदर्श घ्यायचा. म्हणजे मला कसं विषय माहिती आहे का, शापूची भाजी शिळी राहिली तर ती वाया जाऊन देत नाही. मटण शिल्लक राहिलं तर ती वाया जात नाही. बिर्याणी शिल्लक राहिली तर ती वाया जात नाही. असं माझ्या आवडीचं असलं कराय मग मी कुणाच्याच वाट्याला येऊन देत नाही. असं विषय. मी फक्त भात शिळा खात नाही असा विषय. आणि भात जरी ताजा असला आणि ती माझं खाऊन झाले मग आमचं मम्मी पप्पा खातात. नाही तर मला तर एकच उलट एवढंच भात मिळाला मग त्या विषय. मांजरीला भात आवडतो भावांना तिलाच टाकत बसती मैदा माझं राहतं. काय म्हणतो माहिती का, आता भात केलेला असतो त्याच्याबद्दलच नाही काय. आता तिला बी आवडतो ह्याला बी आवडतो. आता मांजरीला भात म्हणतो आधी माझं होते. मग काय मांजरीला घालत बसल्या माझं संपू टाकले मी काय खायचं. मग ती उग माझी आशेची गैर आशा होती, त्याच्यामुळे निराश होती मी. आधी काय करावं लागतं याचं बागून द्यावं लागतं आणि मग मांजरीला. बरोबर आहे तुझं, काही विषय नाही. चला आमचे असं रोजच असते. तुम्हाला तर माहिती आहे, काही विषय नाही का नाही. हा
बरोबर आहे का? जाऊ दे आता सगळ्यालाच काम आहेत काय जागा बरं आहेत ना. सगळ्यालाच काम आहेत आता चला मळ्यात जातो आपला अजून गहू करायचा आहे त्या मशीनीला तर 3 दिवस झाले मी वाट बघतोय पण मशीन काही येईना काय सांगता म्हणजे तुम्हाला गॅस काय चाललंय अयो गॅसचं इतर नको आमचा तर गॅस आहे भाऊ भरलेला आमचं काय टेन्शन नाही किती दिवस आहे तुझा गेले की लगेच चूल पेटवायची त्याला आपल्या कुठे काय बिल्डिंग मध्ये जाळ लावायचंय तसं तर नाही ना शेतकऱ्याचं नाही हो काय शेतकऱ्याला कसं आहे पैसा पण नसला कुणाचं अवघड आहे माहिती आहे का? पैसा नसला हम्म. तर शेतकरी लगेच चूल पेटवतो जाऊ पैसे येईन तवा तेव्हाच बरोबर. गॅस भरून पण शहरातल्यांचं काय नाही कुणाचं अवघड आहे माहिती आहे का ज्यांची मुलं शाळेत जातात हा ज्यांची बाहेर काम असतात ऑफिसला जातात काय काय लोक सकाळ काय काय सकाळ नाही कंपनीत त्यांना कामाला डबा वगैरे जायचं. लागतो त्यांचा अवघड आहे जास्त बाकी काय नाही आणि शहरातले प्रत्येकाचाच अवघड आहे कारण गॅसच मिळणार नाही आता तुतडा झालाय बघू आता काय होईल ते होईल तसं मला आता माझं बी लय अवघड आहे बघ ते तसं. तसं तसं मला मोदीला फोन करावा लागेल त्याला मी फोन करतो त्याला आणि बघतो काय नियोजन आहे आणि मग तुम्हाला सांगतो चला बाय बाय काय नियोजन करायचं